हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे गुलाबजाम। तर त्यासाठी मी पाऊण वाटी साखर घेतली आहे आणि पाऊण वाटी खवा घेतलेला आहे। तर इथे कढईमध्ये मी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी पाऊण वाटी पाणी घालून घेणार आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे साखर टाकली आहे, त्याच्यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। प्रमाण एकदम परफेक्ट आहे। पाऊण वाटी खवा, पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी। तर आता इथे मी पाक करायला ठेवलेला आहे आणि इथे मी खवा घेतलेला आहे। तर खवा आता आपल्याला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे जरा थोडासा कडक झाला आहे। तर आपल्याला त्याला छान व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे एकदम असं स्मूथ असं मी तयार करून घेतलेलं आहे। हाताच्या तळव्याने असं परातीमध्ये हे करून मळला आहे खवा। तर इथे मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे। आपला पोह्याचा जो चमचा आहे तो 4 चमचे मैदा घेतलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही, आता मी त्याच्यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालून घेणार आहे आणि इथे मी थोडासा त्याच्यामध्ये रवा घालत आहे। तर रवा मी इथे 2च चमचे घालून घेत आहे। बारीक रवा आहे तो 2 चमचे पोह्याचा मी रवा घालून घेतलेला आहे आणि रवा आणि मैदा मिक्स करून असं आपलं व्यवस्थित खवा मळून झालेला आहे। तर आता इथे मी पाकसुद्धा तयार करून ठेवलेला आहे। तर पाहू शकता पाक आपल्याला असा तार वगैरे येणारा नाही करायचा आहे, पातळसरच करायचा आहे। तर त्याची तुम्हाला मी दाखवते, पाहू शकता तार वगैरे काय धरत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त असा चिकट होईल इतकाच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तर इथे कढईतनं पाक मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे आपले गोळे करून ठेवलेले आहे खव्याचे आणि इथे आपलं तेल पण तापत ठेवलेलं आहे। तर इथे मी 4 विलायच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि सालासहितच मी पाकामध्ये त्या घालून घेतलेल्या आहे। तर पाक जास्त गरम नाही आता करून ठेवल्यामुळं, कारण आपल्याला जास्त गरम पाक पण नाही पाहिजे, कोमटच पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आपले तळलेले गुलाबजाम सोडू शकतो। तर इथे मी पहिला एक गुलाबजाम घालून पाहिला तर तेल खूपच तापलेलं होतं। तर आपल्याला तेल तापून घ्यायचं, पण खूप पण नाही तापवायचं, कारण आतनं आपले गुलाबजाम कच्चे राहतात। त्यामुळे आपल्याला जास्त पण कडकडीत असं तेल करायचं नाही। तर इथे मी गॅस बंद करून थोडंसं तेल हे करून घेतलं थंड आणि मग बारीक गॅसवरती असे छान असे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहे। तर पाहू शकता तुम्हाला जसा कलर हवा आहे, डार्क ब्राऊन असं जसा तुम्हाला कलर हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही छान असं मंद गॅसवरती तुम्ही गुलाबजाम तळून घेऊ शकता। तर गुलाबजामला खूप छान कलर आलेला आहे। तर आता आपण ते काढून घेऊयात आणि थोडेसे 1-2 मिनटं त्यांना थंड करून मग आपण त्यांना पाकात घालून घेऊया। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची माझी गुलाबजामची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच वेगवेगळ्या पदार्थाच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा। तर इथे मी गुलाबजाम पाकामध्ये घालून घेतलेले आहेत। तर पाहू शकता किती छान दिसतात आपले गुलाबजाम। तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना